पद्धतीने स्वेच्छेने खरं हे सेवा करत असतात। या ठिकाणी वाढणारे वाढपे असू दे कोणी बघितलं असेल तुम्ही मंडपामध्ये किती लोक आहे, जागा बसायला नाही आहे। अजून तर कीर्तन वृत्ती सेवा चालू आहे याची संध्याकाळ। काही लोक इथं राहतात बघा, या ठिकाणी भाविक राहतात। त्यांना इथं फक्त राहायचं आहे कारण की इथं जेवण आंघोळ सगळं मोफत आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, मी आज आलो आहे भंडारा डोंगरावरती। येण्याचं कारण सुद्धा खास आहे कारण की भंडारा डोंगरावरती अनेक वर्षापासून एक उत्सव होता असतो। त्या उत्सवाला खरं तर लाखो लोक या उत्सवाला येत असतात। सो म्हणजे या ठिकाणी भरत असलेला अखंड हरिनाम सप्ताह। खरं तर हा हरिनाम सप्ताह पाहण्यासाठी पंचकृषीसह संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक वारकरी या भंडारा डोंगरावरती येत असतात आणि आपले वास्तव्यसुद्धा काही दिवस इथं करत असतात। या 7 दिवसाच्या भंडारावरती चाललेला जो सप्ताह आहे तो आज आपण पाहणार आहोत आणि नक्की हा सप्ताह कशा पद्धतीचा भव्य दिव्य असतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आता आपण जाऊया थेट डोंगरावरती। परंतु जात असताना लक्षात येईल या समोरच या भंडारा डोंगरावरती जाण्या अगोदरच भव्य अशी कमान या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि या कमानीमधूनच प्रवेश करून आपण भंडारा डोंगराकडे जाणार आहोत। तर या सप्त्याला दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळे थोडंसं नियोजन यावर्षीचं थोडंसं वेगळं पाहायला भेटतं आहे। तुम्ही बघू शकता या साईडला संपूर्ण एक ग्राउंड बनवलेलं आहे जे दोन्ही बाजूला आहे, एक इकडे आणि इकडे अशा दोन्ही बाजूला एक मोठं ग्राउंड करण्यात आलेलं आहे। हे ग्राउंड कशासाठी आहे तर या सगळ्या मैदानावरती येणाऱ्या जे भाविक आहे त्यांच्या सगळी वाहनं या ठिकाणी लावण्यात येतात कारण की इथनं वरती वाहनं गेले तर डोंगरावरती जागा खूप कमी पडते। इतक्या मोठ्या प्रमाणात खरं तर लोक या ठिकाणी येत असतात आणि आज आपण सुद्धा आलो आहे, आपण सुद्धा या ठिकाणी गाडी लावलेली आहे, परंतु आपल्याला वर जायचं आहे। जे अनेक भाविक असे असतात की ते स्वतःच्या गाडी वाहन न घेऊन येता वेगवेगळ्या वाहनांनी इकडे येत असतात आणि त्यांच्याकडनं त्यांना वर जाण्याची जी व्यवस्था पाहिजे ती खरं तर संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर समितीने खरं तर इथे केलेली पाहायला भेटते। इथनं आपल्याला वर जाण्यासाठी काही बस सेवा ठेवल्यात, त्याच्यासाठी कुठलाही चार्ज नाही आहे, तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट वरती डोंगरावरती जाऊ शकताय। परंतु गर्दी जसं वेळ वाढते तसं ती गर्दी वाढते, त्यामुळं या ठिकाणी जर तुम्ही लवकर आले तर तुम्हाला लवकर डोंगरावरती जायला मिळेल। यावर्षी तुम्ही सप्त्याला आले तर तुम्हाला लक्षात येईल यावर्षी तुम्हाला तिथे अनेक छोटी मोठी खेळण्यांची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात। यावर्षी थोडंसं भव्य रूप आहे या सप्त्याला, त्यामुळे अनेक लोक खरं तर आपली जागा निश्चित करण्यासाठी जरा लवकर येतात। तुम्ही बघू शकता इथे लोक आता डोंगरावरती चालू आले आहेत कारण की 7:30 वाजता कीर्तन चालू होतं। जे कीर्तन रूपी आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला भेटतात। दुकानं बघा, तर अशा पद्धतीने बघू शकताय दुकानंही तुम्हाला त्या समोर आहे आणि भरपूर लोक या ठिकाणी येत असतात। आणि ही जी बस आहे ही वरनं येणारी खाली बस आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे रांगा कराव्या लागतात। ह्या रांगेच्या माध्यमातून तुम्ही या बसमध्ये जाऊ शकता, तर कुणाचीही काही अडचण होऊ नये यासाठी बघू शकताय लाईनमध्ये लोकांना आतमध्ये सोडलं जाते। येणाऱ्या बसमध्ये सर्व भाविकांना वरती पोहोचवलं जातं आणि तुमची जर प्रायव्हेट कार असेल तर तुम्ही प्रायव्हेट कारने वर जाऊ शकता, परंतु या ठिकाणी वरती गेल्यानंतर थोडंसं पार्किंगचा इश्यू होऊ शकतो। त्यामुळं सगळ्यात सोपं खाली भव्य दिव्य पार्किंगमध्ये तुमची गाडी लावा आणि मस्तपैकी बसने जाण्याचा आनंद घ्या। अशा पद्धतीच्या बस असतात, या बसमध्ये तुम्ही वरती जाऊ शकता। तर लाईनमध्ये तुम्ही तर आता आपण बघू शकता बसमध्ये सगळे भाविक मंडळी वर चालतात। आता आपण सुद्धा डायरेक्ट वरती जाऊया डोंगरावरती। तर आता आपण आलेलो आहे डोंगरावरती आणि डोंगरावर आल्यानंतर आपल्याला गाडी जरा लांबच लावावी लागते। तिथं आपण आपली गाडी लावलेली आहे कारण गर्दी भरपूर आहे। दोन्ही तर्फा रोडच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे। तुम्ही जर पार्किंग पाहिली समोर तर हे बघा अशी सगळ्या बाजूनी पार्किंग आहे आणि तुम्ही याच्यावरनं अंदाज लावू शकता की गर्दी किती आहे। खाली जी गर्दी दिसते त्याच्यापेक्षा जास्त पटीने गर्दी वरती आहे आणि अनेक वाहनं वर आली नंतर खरं तर इथं तुम्हाला आता पार्किंगची व्यवस्था
अपुरी पडायला लागलेली आहे. हा सप्ताह अनेक वर्षापासून इथं भरतो आहे आणि ह्या सप्त्याला दिवसेंदिवस वाढत असलेली खरं तर गर्दी पाहता या सगळ्या कमिटीने खाली पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तरीसुद्धा काही लोक वरती गाडी घेऊन येतात आणि वरती आल्यानंतर तुम्हाला हे फेस करायला लागतं. त्यामुळं कसं आहे, गाडी खाली लावली आणि जर बसने आले तर हे आपण टाळू शकतो. वरती आल्यानंतर तुम्हाला इथपर्यंतच तुम्ही गाडी आणू शकताय. हा जो पॉईंट आहे इथनं तुम्हाला पाय वर जायला लागतं. परंतु टू व्हीलर जर असेल तर टू व्हीलर तुम्ही इकडे लावू शकता पार्किंग वरपर्यंत आणि इथनं पाय वरती जाऊ शकताय. बघू शकताय अनेक लोक आता पाय जातात. टू व्हीलरला खरं तर चान्स आहे वरती यायचा, पण फोर व्हीलरला पार्किंग खूप कमी. दर्शनाला चाललात तर काही लोक आता दर्शन घेऊन खाली चाललेले आहे. इथं तुम्हाला जे भाविक या ठिकाणी 7 दिवस सप्ताह चालू असताना ज्यावेळेस तर राहायला लागतं त्यावेळेस त्यांना तुम्हाला असे या ठिकाणी पाल टाकलेले पाहिलं भेटतात. तर असे ही लोक या ठिकाणी भाविक राहतात. यांना इथं फक्त राहायचं आहे, कारण की इथं जेवण आंघोळ सगळं मोफत आहे. अनेक लोक या ठिकाणी येऊन 7 दिवस तर या भंडारा डोंगरावरती राहून आपलं आयुष्यातील तो क्षण तो इथं घालवण्याचा प्रयत्न करतात. कारण की हा आनंद खरंच आगळा वेगळा आहे. तर असे अनेक पाल आहे आणि या टेंटमध्ये अनेक महिला पुरुष हे राहत असतात. काही लोक इथं राहतात बघा, काही लोक इथं राहतात बघा. यांच्यासाठी सर्वती मंडप व्यवस्था केलेली आहे. लोकच भरपूर येतात. त्यांना झोपण्याची व्यवस्था वेगवेगळ्या जागेवरती केलेली आहे. आतमध्ये प्रवचन चाललंय. नंतर जे चालू होणारे प्रवचनला बघा किती लोक आहे. याच्यातला एक जरी अभंग आपल्या जीवनाशी आला ना, आपलं जीवन कधीच भंग होणार नाही. म्हणून तर त्याचं नाव अभंग आहे. की ज्यांनी ज्यांनी गायली ती खूप मोठी झाली. विश्वगान सम्राज्ञी लता मंगेशकर, वृक्षवल्ली आम्हा सोयरी सुंदर ते ध्यान म्हणून आज ते आपल्या जरी नसल्या बघितलं असं तुम्ही मंडपामध्ये किती लोक आहे, जागा बसायला नाहीये. अजून तर कीर्तन वृत्ती सेवा चालू आहे ज्याची संध्याकाळी असणार आहे. तर आत्ताच इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, तर संध्याकाळी काय असेल ते तुम्ही अंदाज घ्या. तर मंदिराच्या जवळ आल्यानंतर आपल्याला या साईडला एक दर्शन रांग पाहायला भेटते. ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस त्या दर्शन रांगाने जायला लागतं, परंतु आत्ता आपण थोडीशी गर्दी कमी आहे, संध्याकाळी गर्दी वाढते. तर आता आपण मुख्य मंदिरामध्ये चाललो. तर आता या मंदिराकडे जाताना तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटते. मंदिर आता खरं अंतिम टप्प्यात आले. काही मंदिराचा बराचसा भाग हा मागच्या वर्षापेक्षा जास्त झालेला आहे पूर्ण होऊन. तर आता आपण वरती चाललोय. तर इकडे हे जे मुख्य मंदिर जवळच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि सगळी लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. तर आपण सुद्धा या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊया. लोकांना आतमध्ये जागा भेटत नाही, त्यामुळे इथंच बसून काही लोक या साऊंडच्या आवाजावरती कीर्तन ऐकतात. तर संत तुकाराम महाराजांचं दर्शन झालं आहे आणि आरतीसुद्धा आपल्याला भेटलेली आहे. तर आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया, ज्या ठिकाणी खरं तर सगळ्या लोकांना महाप्रसाद दिला होतो ते ठिकाण बघूया. त्यानंतर आपण मुख्य कीर्तन मंडप बघूया. भंडारा डोंगरावरती आल्यानंतर एक सांगितलं होतं की या भंडारा डोंगरावरती आल्यानंतर कोणीही उपाशी जात नाही. आता तर खरं तर सप्त्याचे दिवस आहेत, सप्त्यामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे. इतर वेळेस तर कोण उपाशी जात नाही, परंतु सप्त्याच्या वेळेसुद्धा इथं महाभोजनाची तयारी केली असते, महाप्रसादाची तयारी केली असते. तुम्ही 24 तास इथे तुम्ही कधीही या, तुम्हाला जेवण्याशिवाय तुम्ही इथं रिकाम्या पोटी जाऊ शकत नाही. असा हा भंडारा डोंगर आहे. आत्तासुद्धा तुम्ही बघू शकताय इतक्या जनसमुदायाला आत्तासुद्धा या ठिकाणी जेवणाच्या स्वरूपाने महाप्रसाद चालू असतो. परंतु हा महाप्रसाद जो आहे
हा खूप मोठ्या प्रमाणात बनवला होतो, कारण की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा महाप्रसाद भेटावा. असंच खरं तर प्रत्येकाची इच्छा असते. आपण थोडंसं महाप्रसाद ज्या ठिकाणी बनवतात त्या ठिकाणी जाऊया. तर बघू शकताय आज सगळ्यांना उपवास आहे, त्यामुळे तुम्हाला इथं मस्त वराईचा भात आणि शेंगदाण्याचं बेसन तुम्हाला इथं खायला मिळते. सगळी लोक प्रसादाच्या रूपाने याचा उपभोग घेत असतात. अनेक लोक खरं तर हा प्रसाद सेवन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात, कारण की हा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की या सप्त्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी येत असतात. हे सगळे लोक आपल्या योगदान देत असतात. इथं पत्रावळ्या सुद्धा काढण्याचं काम चालू आहे, कारण की गर्दी भरपूर असते, पत्रावळ्या काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आत्ताच पात्र हे सगळे सुट्टे करून ठेवले जातात. अग्निशामक दलाची सुद्धा गाडी आपल्याला पाहायला भेटते. कुठलाही प्रकार घडून याच्यासाठी खरं तर सगळी तयारी केलेली आहे. आणि हा अन्नदानाचा हॉल बघू शकता, जो आत्ता नवीनच बांधलेला आहे, पहिला नव्हता. आणि वेगवेगळ्या म्हणजे कमी दिवसामध्ये वेगवेगळी अशी डेव्हलपमेंट खरं या भंडार डोंगरावरती होत आहे. आणि जे लोकांनी खरं तर या संपूर्ण मंदिराला देणगी दिली त्यांची नावं तुम्ही त्या सगळ्या बॅनरवरती बघू शकताय. ज्यांनी देणगी दिली ती सगळी लोक तुम्हाला त्या लोकांची नावं या सगळ्या बॅनरवरती आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया, आतमध्ये बघूया जेवणाची तयारी कशी काय ती. आणि इथे बघू शकताय जेवणाचा किचन किती मोठा आहे बघा. तर तिथे सगळे जेवणाची तयारी असते. आणि आत्ता सध्या बुंदीचं काम चाललं आहे महाप्रसाद म्हणून. आणि एका वेळेस एवढ्या लोकांना जेवण जर द्यायचं असेल तर इथली तयारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. हे बघा बुंदी पाडण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर महाभोजनाची तयारी चालू असते. परंतु हे जे जेवण आहे ते सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजल्यापर्यंत चालू असते. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे जेवण भेटलं पाहिजे, महाप्रसाद भेटला पाहिजे, हीच या पद्धतीने सगळी तयारी चालू असते. रोजचे कमीत कमी 10,000 पर्यंत भाविक या ठिकाणी येत असतात. या 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 10,000 आणि त्याच्यापेक्षाही जास्त लोक या भंडारा डोंगरावरती आपली भेट देत असतात. या संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असतात. तर बघू शकताय भव्य आता किचन आहे आणि या किचनच्या स्वरूपाने सगळ्यांना महाप्रसाद देण्याचं काम चालू असतं. महाप्रसादासाठी अशा पंक्तीमध्ये लोक बसतात आणि महाप्रसादाचा उपभोग घेत असतात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे प्रत्येकाला जेवण पुरलं पाहिजे याचा प्रयत्न असतो. आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने स्वेच्छेने करत हे सेवा करत असतात. या ठिकाणी वाढणारे वाढपे असू दे कोणी असू दे ते सगळे स्वेच्छेने ते कामं करत असतात. तर गर्दी पाहू शकताय आज इकडे आतमध्ये एक गर्दी आहे, इकडे पण बाहेर दुसऱ्या मंडपामध्ये सुद्धा काही लोक जेवायला बसतात. संत तुकाराम महाराजांचं भव्य दिव्य जे मंदिर झाले ते पाहूया. आणि बघू शकताय नंदुरकीचं झाड आहे, या झाडाखाली खरं संत तुकाराम महाराज आपली गाथा लिहित असेल. आणि आता आपण ते मंदिर पाहतोय, बघू शकता हे मंदिराचं अंतिम रूप तुमच्या समोर आहे. आणि भव्य दिव्य हे मंदिर असणार आहे, यात काही शंका नाही. येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक देश प्रदेशातून हे मंदिर पाहण्यासाठी येईल अशी आशा आहे. तर बघू शकता आपण जर हे मंदिर आतमध्ये जाऊन पाहिलं तर आता काहीच थोडंसं काम राहिले, छताचं काम राहिलं, परंतु खूप दिवस लागले मंदिर होण्यासाठी. संत तुकाराम महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. आणि त्यावेळेस मात्र सगळं जग या मंदिराकडे पाहणार आहे. काही जे खांब आहे या खांबावरती अजून कोरे काम करायचं आहे, काही खांबावरती झालेलं पाहायला भेटतं. हे बघा इथं झालेलं आहे, इथं अजून बाकी आहे. आणि कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर करते इथं हरिपाठ चालू आहे. तुम्ही हरिपाठामध्ये दंग झालेले सगळे वारकरी बघताय. आपण थोडासा हरिपाठ पाहूया, तुम्हाला हरिपाठ दाखवतोय कसा असतो तो आणि कशी लोक, कसे भाविक, कसे सर्व वारकरी त्या हरिपाठामध्ये दंग झालेले ते बघू शकताय तुम्ही.
मी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ढोरे, विश्वस्त भंडारा डोंगर. आपण या ठिकाणी आलात आणि या सप्ताहाबद्दल जाणून घेण्याची जी इच्छा प्रकट केली त्याबद्दल संस्थांच्या वतीनं आपल्या चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. या सप्त्याची पार्श्वभूमी जर पाहिलं तर 1968 साली म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेला या डोंगरावर लाईट नव्हती, या डोंगरावर रस्ता नव्हता, सगळी काही प्रतिकूल परिस्थिती होती, अनुकूल परिस्थिती अशी काही नव्हती. त्यावेळेला या भंडारा डोंगराच्या परिसरातील सर्व भाविक भक्त एकत्र आले आणि माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबारायांना या दिवशी गुरु साक्षात्कार झाला. त्यानिमित्त आपण काहीतरी नामस्मरण, ज्ञानदान, अन्नदान करावं असा संकल्प या लोकांनी केला आणि तो लगेच कार्यान्वित केला. त्यावेळेला परिस्थिती इतकी भयंकर होती की चुलांगण खंदायचं, लाकडावर स्वयंपाक करायचा, गॅसच्या बत्तीचा वापर आणि जे काय अन्नधान्य, भाजीपाला, दूध हे डोक्यावर आणायची परिस्थिती मर्यादित होती, लोकही मर्यादित होती. पण काळ बदलला की इतिहासही बदलतो. लोकसंख्या वाढली, तुकोबारायांच्या अभंगावर लोकांचं प्रेम वाढलं, तुकोबारायांबद्दल जिव्हाळा वाढला, तुकोबारायांबद्दल आत्मीयता वाढली आणि म्हणून मग खूप समाज पुणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा या सप्त्यासाठी लोक येऊ लागले. आणि नंतर असं करता करता लोकांच्या मनामध्ये तुकोबारायांबद्दल आदर निर्माण झाला आणि तुकोबारायांचं एक भव्य आणि दिव्य असं मंदिर उभं राहावं अशी एक संकल्पना आत्ता यावेळचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या अंतःकरणामध्ये तो एक संकल्प निर्माण झाला. त्यांनी सर्व लोकांना एकत्रित केलं आणि हा संकल्प त्यांच्या पुढं मांडला. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण रथ या संकल्पाना सर्व पुणे जिल्ह्यातल्या भाविकांनी एकमतानं त्याला पाठिंबा दिला आणि तो संकल्प सर्वांच्या मते एकमतानं तो मंजूर झाला आणि लगेच कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला या परिसरातील लोक, मग बाळासाहेब काशीद असतील, त्यानंतर विजय बोत्रे असतील, अनेक उद्योजक, त्या उद्योजकांनी या ठिकाणी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानातून हे मंदिर जवळजवळ 100 कोटीचा हा प्रकल्प होता. 100 कोटी या मंदिरासाठी टार्गेट उभं केलं होतं. पण परिस्थिती बदलली, महागाई वाढली, आता हे 150 कोटीवर मंदिर गेलेलं आहे. आता या सप्त्याचं स्वरूपसुद्धा फार मोठं झालेलं आहे. रोज कमीत कमी 15 ते 20-25 हजार लोकांना या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नदान चालू असतं. त्याचप्रमाणे तुकोबारायांचे आचार विचार समाजापर्यंत पोचावे म्हणून त्यांच्या गाथ्यावर या ठिकाणी पारायण सोहळा आयोजित केला जातो. त्या पारायणाचं नेतृत्व हरिभक्तपरायण नाना महाराज तावरे करत असतात. या पारायणासाठी कमीत कमी 2000 लोक गाथा घेऊन पारायणाला बसलेले असतात. त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणे 7 दिवस सकाळी काकड आरती असते, त्याच्यानंतर महापूजा असते, त्यानंतर गाथा पारायण 6:30ला सुरुवात होते, 12 वाजेपर्यंत संपलं जातं. त्यानंतर 2 वाजेपर्यंत अन्नप्रसाद असतो, 2च्या नंतर 4 वाजेपर्यंत परत पारायण असतं. त्यानंतर 4 ते 6 वेगवेगळ्या
विषयावर वेगवेगळ्या महाराजांची कथा असती. 6:30 ते 7:30 हरिपाठ असतो आणि तदनंतर 8 ते 10 महाराष्ट्रातील नामांकित अशा कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केली जातात. अशा प्रकारे 1968 सालापासून हा सप्ताह आयोजित केलेला आहे. परंतु येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज महान वृक्ष या सप्ताहाचा झालेला आहे. त्या सप्त्याला शोभल अशीच मंदिराची कलाकृती या ठिकाणी संपन्न होत आहे. या मंदिरासाठी महाराष्ट्रातील जनतेला मी आव्हान करतो की आपण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन इथं तुकोबारायांची कृपा संपादन करण्यासाठी त्यांचं दर्शन घ्यावं, मंदिराचं अवलोकन करावं आणि एवढ्या मोठ्या कार्याला आपण काहीतरी हातभार लावावा. तुकोबारा ही काय विभूती आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी आपण भंडारा डोंगरावर यावं अशी सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जनतेंना मी विनंती करतो. आणि हा जो चॅनल आहे महाराष्ट्र लाईव्ह यांचंही मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला भंडारा डोंगराचा हा अखंड हरिनाम सप्ताहाचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.